अमरावती जिल्ह्यात नेत्यांचे एकमेकांच्या विरोधात असणारं शत्रुत्व अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. पण कसं असतं, राजकारणात सुरू झालेलं शत्रुत्व जास्त काळ टिकत नाही किंवा लवकर संपतही नाही. म्हणजे आजही राजकारणात असे अनेक नेते आहेत जे अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेत. सध्या अमरावती जिल्ह्यातून असंच एक प्रकरण पाहायला मिळतंय, जिथून नुकतंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचं वैर सुरू झालं आणि दिवसेंदिवस ते कडवट होताना दिसतंय. मी बोलतेय बच्चू कडू विरुद्ध प्रवीण तावडे यांच्या संघर्षाबद्दल. आणि सध्या बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांच्यावर आरोप होत आहेत. पण बीजेपीनं कुठंतरी हा वचपा प्रवीण तावडेंच्या माध्यमातून काढल्याचंही सांगण्यात येते. काय झालंय नेमकं, काय घडलंय, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट आपलं स्वागत. बच्चू कडू, आता यांची काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. दिव्यांगांसाठी लढणारा नेता, शेतकरी नेता अशी त्यांची ओळख. मात्र राजकारणात असलेल्या बच्चू कडूंची राजकीय भूमिका मात्र कायम बदलत राहिली. कधी महाविकास आघाडी सोबत तर कधी विरोधात, कधी महायुतीत तेही शिंदेच्या सोबत तर कधी शिंदेच्या विरोधात, असं नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते दिसले. बच्चू कडू यांचा बालेकिल्ला म्हणजे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघ. 5 वर्ष त्या मतदारसंघाचे आमदार राहिलेत. मात्र यंदा हा त्यांचा मतदारसंघ त्यांच्याच हातातून निसटला आणि याचं कारण ठरले भाजपचे प्रवीण तायडे. या विधानसभा निवडणुकीवेळी बच्चू कडू यांनी स्वतःची आघाडी तयार करण्याचा, अगदी मुख्यमंत्री पदावर दावाही केला होता. आपण जिंकून आल्यानंतर आपलं अस्तित्व महायुतीसाठी किंवा आघाडीसाठी धक्कादायक ठरणार असे दावे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केले होते. पण निकाल मात्र वेगळाच आला, ज्यानं त्यांच्यासह सगळ्यांनाच धक्का बसला. या निकालात भाजपचे प्रवीण तायडे निवडून आले. 71,000 पेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली. बच्चू कडूंना 49,000वर समाधान मानावं लागलं, तर बबलूभाऊ देशमुख यांना 52,000 मतं मिळाली. म्हणजे मतांची आकडेवारी बघितली तर बच्चू कडू हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले. आणि इथूनच बच्चू कडू विरुद्ध प्रवीण तायडे हा वाद, आरोप प्रत्यारोप, वर्चस्ववाद हा सुरू झाला. आणि हे जे सगळं प्रकरण आहे ते दिवसेंदिवस टोकाला जात राहिलं. अशातच आता आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांनी एक गुन्हा दाखल केलाय. राजकीय वैमनस्यातून आपल्याला ठार मारण्याचा कट बच्चू कडू यांनी केल्याचा आरोप त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलाय. त्यांनी तसा FIR नोंदवलाय आणि या संदर्भात एक पुरावा ऑडिओ क्लिप त्यांनी पोलिसांकडे दिली असल्याचंही सांगण्यात येते. त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांनी बच्चू कडू सोबत आणखी एकावर गुन्हा नोंदवलाय आणि या प्रकरणातील जी ऑडिओ क्लिप आहे ती सोशल मीडियावर व्हायरल होते. या प्रकरणाबद्दल जेव्हा बच्चू कडू यांना विचारण्यात आलं तेव्हा बच्चू कडू म्हणाले, कट रचणे हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, रक्त देणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे लोक नाही. मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला गेलाय. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 1.5 लाख रुपये मिळावे यासाठी मी आंदोलन करणार होतो. बच्चू कडूला बदनाम करण्याचा आणि अटक करण्याचा हा प्रयत्न आहे, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असं बच्चू कडू म्हणालेत. या सगळ्याबद्दलच बोलताना आमदार प्रवीण तायडे म्हणाले, स्वतःला समाजसेवक म्हणून सादर करणारे बच्चू कडू हे प्रत्यक्षात विषारी विंचू सारखे आहेत. ते बच्चू नाही तर बिच्छू आहेत. प्रवीण तायडे यांनी असं विधान करणं ही काही पहिली वेळ नाही. जेव्हापासून विधानसभा निवडणुका पार पडल्यात तेव्हापासून ते नेहमीच बच्चू कडू यांच्या विरोधात बोलताना आक्रमक झालेले पाहायला मिळतात. मी उल्लेख केला त्याप्रमाणे निवडणुकीनंतर, विजयानंतर हा वाद वाढतच गेला. म्हणजेच बहिरमची निवडणूक झाल्यानंतर यात्रा पार पडली. या यात्रेत प्रवीण तायडे यांच्या स्वागताचा फलक एका व्यक्तीकडून फाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना हा जो पोस्टर आहे तो कोणी फाडण्यात आला, मग बच्चू कडूंवर आरोप करण्यात आला, त्यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला. आणि याबाबतच बोलत असताना तायडे यांनी अपशब्द वापरले, एकेरी भाषेत बच्चू कडू यांचा उल्लेख केला. मग बच्चू कडू यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि तेव्हापासून तायडे विरुद्ध बच्चू कडू यांचे कार्यकर्ते या दोघांमध्ये वाद सुरू झाले. अगदी 2025 मध्येही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्याच वेळी त्यांच्यावर एक मोठा आरोप करण्यात आला, तो म्हणजे हवा महालाचा आरोप. आता हा हवा महाल म्हणजे काय, नेमकं काय घडलं हा सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला त्यावेळी केला होता. आता थोडक्यात सांगते काय झालं होतं. त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला की बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात जेव्हा राज्यमंत्री होते त्या काळात त्यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून करोडोंचा निधी हा परिसरात वापरला. अवैध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी असलेल्या लोकांकडून खंडणी गोळा करून हवा महल उभारण्यात आला, असा गंभीर आरोप आमदार प्रवीण तायडे यांनी केला. आमदार रवी राणा यांनी आमदार
प्रवीण तायडे यांच्या आरोपाला त्यावेळी दुजोरा दिला होता. खरं तर बच्चू कडू हे दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्ष होते. या पदावरून त्यांना हटवण्यात यावं अशी मागणी ही तायडे यांनी केली होती आणि यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच पोलीस सुरक्षा काढून घेण्याची मागणीही बच्चू यांच्याकडून करण्यात आली होती. पराभव झाल्यानंतर सरकारच्या विरोधात बोलण्याची जी तीव्रता होती बच्चू कडूंची ती वाढली होती आणि याला वेळोवेळी प्रवीण तायडे यांनी उत्तर दिलं हे पाहायला मिळते. आता अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनात मतदारसंघातील मागण्या मान्य करत असतानाही प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बच्चू कडूंनी संपूर्ण आयुष्य नौटंकीवर काढलं. बच्चू कडू तब्बल 2.5 वर्ष मंत्री होते, 20 वर्ष सरकारसोबत होते. मग बंद पडलेले सिंचन प्रकल्प सुरू का करता आले नाहीत असा सवाल केला आणि त्यांच्यावर आरोप केला. म्हणजे बघा, अमरावती जिल्ह्यात सध्या बच्चू कडू यांचे अनेक नेत्यांशी वाद आहेत. अगदी माजी खासदार नवनीत राणा, रवी राणा हे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि सध्या प्रवीण तायडे आणि महायुती सरकारमध्ये असतानाही आणि आता खरं तर पराभव झाल्यानंतर एवढा धक्का बसल्यानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, हादीही घेतली होती. खरं तर निवडणुकीपूर्वी त्यांनी स्वतःची आघाडी उभारली होती, मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. उलट याचा फटका बच्चू कडूंना बसला आणि आता 2019ला देखील त्यांनी भाजपच्या विरोधात या सगळ्या गोष्टी केल्या होत्या विधानसभा निवडणुकीवेळी आणि तेव्हापासूनच प्रवीण तायडे हे बच्चू कडू यांच्या मागे लागलेत. खरं तर 2019ला देखील भाजपला बच्चू कडू यांनी धक्का दिला होता आणि आता विरोधात असल्यानंतर ते वारंवार विधानं करतात आणि तेव्हापासूनच प्रवीण तायडे हे बच्चू कडूंच्या मागे लागलेत असं म्हणलं तरी हरकत नाही. मग अगदी 2019 पासूनचा रोष भाजप प्रवीण तायडे यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्यावर काढला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय. आता कडूंवर झालेले आरोप, त्यावर होणारी कायदेशीर प्रक्रिया आणि पुढे या प्रकरणाचं रूप कसं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कडूंवर झालेले आरोप आणि या वादाची किनार याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.